कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आत्ता घडलंय का नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवलेली आहे. शेतकरी योजनांचा लाभ घेत क्लासले नावाचा एक निलंबित अधिकारी आहे, तो वेळोवेळी गंभीर आरोप करताना पाहायला मिळतो. तर तसंही म्हणणं होतं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही. एक मिनिट, रिटायर झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय? हा, मग निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवावं. शेतकऱ्यांच्या संदर्भात असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड जेलमधून फोन करतायत आणि मी असं कोण म्हणतं? मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले स्वतः मुख्यमंत्री आहेत, काही कागदपत्र असतील तर ती द्यावी, त्याची चौकशी करू. आणि मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला. तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी KYC केलेली आहे. कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये. जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता KYC सुरू केली. आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे. अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे